नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माता भगिनींनो, शेतकरी बांधवांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण हवामान विभागाअंतर्गत ज्याही माहिती येते त्या माहितीच्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये हा आपला उद्देश आहे. त्या अनुषंगाने आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर काल आपण आपला व्हिडिओ पाहिला असेल, त्यामध्ये आपण ज्या भागामध्ये पावसाचा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे असा जो अंदाज होता, त्या अनुषंगाने आपण काल व्हिडिओ बनवला होता. तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा झालेला आहे. वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह पाऊस झालेला असून आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यात आणि इतर महाराष्ट्राच्या काही शेजारच्या जिल्ह्यांमध्येही पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर चला आपण व्हिडिओ चालू करूया. व्हिडिओ चालू करण्याच्या पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हिडिओ आम्ही सतत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. खोटी माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत नसतो, कारण आपण सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हा प्लॅटफॉर्म निवडलेला असून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही नवनवीन व्हिडिओच्या ज्या लिंक येतात, ज्या GR नुसार आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला वेळ न घालविता आपण महाराष्ट्र राज्यातील मुंबई, बेळगावी, हैदराबाद, नागपूरचा जो भाग आहे त्या भागाच्या मधील जो काही नांदेड असेल, अकोला असेल, जळगाव असेल, सोलापूर, कोल्हापूर, हैदराबाद, तलाय हा जो भाग आहे आणि त्याच्या खाली हुबली, बेल्लारीचा जो काही भाग आहे, तर त्या भागामध्ये आपल्याला ढगांची दाटी होताना पाहायला मिळत आहे. तर विजांच्या कडकडाटासह सध्या स्थिती चालू आहे पावसाची. तर आपण बघू शकता सोलापूर जिल्ह्यालगतचा जो काही भाग आहे, विजापूर असेल, सांगली, अकलूज, सातारा जो काय आहे, बिदर आहे, हैदराबादच्या लगतचा जो भाग आहे त्या भागामध्ये कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर वर नांदेडच्या लगत लातूर असेल त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की ढगांची दाटी झालेली आहे. आणि औरंगाबाद, वाशिम हा जो भाग आहे ह्या भागामध्ये काही स्वरूपात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज नाकारता येत नाही. तर आपण लातूरच्या आसपासचा जो भाग आहे, केज असेल, पेठ असेल, अहमदपूर असेल, उदगीर असेल आणि खाली बार्शी, तुळजापूर, जामखेड, बीड, करमाळा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला ढगांची दाटी होताना पाहायला मिळत आहे. तर आपण खालच्या साईडला पाहिलं सोलापूरच्या दिशेने, तर पंढरपूर, विटा हा जो भाग आहे, वडूज ह्या भागामध्ये ढगांची दाटी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर खालच्या साईडला आपण विजापूर लगत जो काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या रिमझिम का होईना पाऊस पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर हैदराबादच्या आसपासचा जो भाग आहे, कोलथोर आहे, सदाशिवपेठ आहे, ह्या भागामध्ये सुद्धा काही स्वरूपात रिमझिम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात आपण सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण बघू शकता वारंवार आपल्या महाराष्ट्र राज्यावर ज्या अवकाळी पावसाचं आगमन होत आहे त्या अनुषंगाने फळबाग शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आणि मोसमी जी पिकं आहेत, ज्वारी, गहू, जे असे काही मोसमी पिकं आहेत त्या मोसमी पिकांनाही फटका बसत आहे. तर अंदमान निकोबार ह्या समुद्राच्या ज्या भागामध्ये जे वातावरण तयार होत आहे त्या वातावरणाचा आणि अरबी समुद्रातील जे वातावरण तयार होत आहे त्या वातावरणाचा महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये फटका बसण्यात येत आहे आणि आसपासच्याही राज्यांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर आपला व्हिडिओ हा आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित चला आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणांना
पर्यंत पोहोचण्याचा आपण सदैव प्रयत्न करत चला. आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद मित्रांनो.